पावसाळा म्हटलं की बाजारात छान ताजी अळूची पानं दिसायला लागतात आणि मग आठवण होते ती आपल्या सगळ्यांच्या आवडीच्या खमंग अळूवडीची। आज आपण बनवणार आहोत अळूवडी, जी बाहेरून छान कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ आणि चविष्ट लागते। सगळ्यात आधी अळूची ताजी पाने घेऊन ती पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। पाने धुतल्यानंतर त्यावरचं अतिरिक्त पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। त्यासाठी एक स्वच्छ असं कॉटनचं कापड घेऊन किंवा एक रुमाल घेऊन पाने दोन्ही बाजूंनी आपल्याला छान पुसून घ्यायची आहे। आता पानांच्या जाड शिरा थोडा सपाट करून घेऊया। यामुळे पानं व्यवस्थित दुमडता येतात आणि रोल करतानाही अडचण येत नाही। इथे पानावर मी हलक्या हाताने लाटणं फिरवून घेतलं आहे। आता अळूवडीसाठीचं चविष्ट मिश्रण तयार करून घेऊया। एका भांड्यामध्ये 1 वाटी बेसन, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, अद्रक लसूणचा पेस्ट, हळद, तिखट, गरम मसाला, मीठ आणि थोडंसं तीळ टाकून घेऊया। यात अर्धा निंबू पिळून घेऊया, म्हणजे अळूवडीला छान असा टेस्ट पण येईल आणि काही अळूच्या पानांमुळे जिभेला इचिंग होते तर ती पण नाही होणार। सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत मिश्रण तयार करूया। मिश्रण खूप पातळ पण नको आणि खूप घट्ट पण नको, कारण हे मिश्रण पानावर अगदी सहज पसरता आलं पाहिजे। बघा, आता आपलं मिश्रण एकदम छान तयार झालं आहे। याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। आता एक अळूचं पान घ्या आणि त्यावर तयार केलेलं मिश्रण व्यवस्थित पसरवून घ्या। मिश्रण पानाच्या प्रत्येक भागावर सारखं लागलं पाहिजे, पण खूप जाड असा थर लावायचा नाही, कारण नंतर रोल करताना मिश्रण बाहेर येऊ शकतं। आता त्यावर दुसरं अळूचं पान ठेवा आणि पुन्हा त्यावर मिश्रणाचा छान थर लावून घ्या। अशा प्रकारे पानावर पान आणि त्यावर मसालेदार मिश्रण लावून घ्यायचं आहे। आपल्याला साधारण 5 ते 6 पानं एकावर एक ठेवून लेयर्स बनवायचे आहे। सर्व पानांना व्यवस्थित मिश्रण लावून झालं की या प्रकारे कडा आतल्या बाजूला दुमडून घ्यायचे आहे आणि त्यावर सुद्धा थोडं थोडं मिश्रण लावून सावकाश रोल करायला सुरुवात करायची आहे। इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, रोल शक्य तितका घट्ट करा, पण पानं फाटणार नाहीत याची काळजी घ्या। हळूहळू रोल करत गेलं की असा सुंदर आणि घट्ट रोल तयार होतो। बघा किती छान दिसतोय। आता हाच रोल आपण वाफवून घेणार आहोत। तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये हे रोल ठेवून झाकण लावून घ्या, किंवा नसेल तर मग अशा प्रकारे चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि यावर तयार केलेलं रोल ठेवून वाफवून घ्यायचं। बघा, पाणी छान उकळलेलं आहे। आता यावर चाळणी ठेवून झाकण लावायचं आणि कमीत कमी 20 ते 25 मिनटं मंद आचेवर याला वाफवून घ्यायचं। 20 ते 25 मिनटं झालेली आहेत। बघूया आपले रोल रेडी आहेत की नाही। टूथपिक किंवा चाकूच्या सहाय्याने तुम्ही चेक करू शकता। बघा, रोल आपले एकदम रेडी आहेत। इथे खूप घाई नाही करायची। रोल पूर्णपणे वाफवला गेला तेव्हाच पुढची स्टेप करायची। वाफवल्यानंतर रोल थोडा थंड होऊ द्यायचा। चाकूने साधारण सारख्या जाडीच्या चकत्या कापून घ्यायच्या, म्हणजे अळूवडी दिसायलाही सुंदर दिसते आणि भाजतानाही सगळ्या बाजूंनी छान भाजता येतात। आणि बघा, प्रत्येक चकतीमध्ये दिसत आहेत ना किती सुंदर लेयर्स। एक एक चकत्या तव्यावर ठेवून छान दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊ। हळूहळू रंग बदलायला लागला की समजा आपली अळूवडी तयार होण्याच्या अगदी जवळ आली आहे। अळूवडी भाजताना घरभर असा छान सुगंध दरवळतो ना, की प्रत्येकाला विचारावंसं वाटतं, काय बनतंय? बघा, आपल्या अळूवडीच्या चकत्या किती छान सोनेरी आणि कुरकुरीत झाल्या आहेत। बाहेरून छान भाजलेल्या आणि आतून मऊ, आणि सगळ्यात खास म्हणजे प्रत्येक चकतीमध्ये दिसणारे हे सुंदर लेयर्स। तर अशी ही अगदी सोपी आणि चविष्ट पद्धत वापरून तुम्हीही घरच्या घरी अळूवडी नक्की करून पहा। चविष्ट अशा रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।